Hello students, welcome to session 8. Today we see the Argand diagram or complex plane. We take the first complex number z is equal to 2 plus 3i. Compare it with x plus yi. X is real part and y is imaginary part. See it, we saw it earlier. Okay? So, the value of x is 2 and value of is 3. So we get the point 2, 3 and we draw it here on graph. This is the x-axis and this is the y-axis. We draw the point 2, 3 and joining by dotted line. This is called Argand diagram. This is the real axis and this is the imaginary axis. See the next example. Next example is if z is equal to 3 plus 5y, then represent z bar minus z bar in Argand diagram. It means काय करायचं आपल्याला z bar minus z bar हे Argand diagram वरती ड्रॉ करायचे आहेत. For the given value z is equal to 3 plus 5i. पहिल्यांदा आपण z ड्रॉ करूया. सो पहिल्यांदा मी काय करतो इथे ग्राफ ड्रॉ करतो. So 0, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5. This is the x-axis and this is the y-axis. So काय करतो मी 3 plus 5y ड्रॉ करतो. 3 म्हणजे काय रियल पार्ट आणि विच इज ऑन x-axis. इथे पॉईंट आहे आणि 5 बघा मग इथे आपल्याला कुठे भेटला 3, 5 पॉईंट. इथे हा भेटला आपल्याला 3 आणि 5 हा पॉईंट. रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्टची व्हॅल्यू बरोबर. आणि काय करतो हे मी डॉटेड लाईनने जॉईन करून घेतो. हा झाला आपला रियल ॲक्सिस आणि याला काय म्हणतो आपण इमॅजिनरी ॲक्सिस म्हणतो आपण. क्लिअर. ही Argand डायग्राम फॉर झेड इज इक्वल टू 3 plus 5i. ओके क्लिअर. ही झाली तुमची Argand डायग्राम फॉर झेड जी आपण Argand डायग्रामवरती रिप्रेझेंट केली आहे. आता नेक्स्ट काय दिलं आहे झेड बार आणि झेड बार आपण काय घेतो कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेतो आपण म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट येतो. मग इथे आपल्याला झेड दिलेला आहे तो याच्यावरनं मी काय करतो झेड बार लिहितो. सो लेट झेड बार आणि कॉन्जुगेट काय करतो आपण इमॅजिनरी पार्टचा साईन चेंज करतो आणि कॉन्जुगेट लिहितो. मग कॉन्जुगेट काय भेटणार आपल्याला 3 minus 5i बरोबर आहे. म्हणजे याला कसं लिहू शकतो मी 3 plus minus 5 times i. बघा रियल पार्ट 3 आणि इमॅजिनरी पार्ट किती आला आहे -5 आला आहे. मग काय करायचं आपल्याला ग्राफवरती ड्रॉ करायचा आहे. हा मग ग्राफवरती ड्रॉ करतो मी इथे पहिल्यांदा मी एक्स ॲक्सिस ड्रॉ करतो आणि त्यानंतर वाय ॲक्सिस. 0, 1, 2, 3, 4 इथे मी 2, 2चे गॅपने घेतो 2, 4 -2, -4, -6 2, 2चे गॅपने घेतलं कारण इथे पूर्ण बसणार नाही आहेत. सो आता मी पहिल्यांदा 3 आणि -5 हे पॉईंट आहे माझ्याकडे रिअल व्हॅल्यू 3 आणि इमॅजिनरी व्हॅल्यू -5 ग्राफवरती ड्रॉ करायची आहे. मग 3 - 5 फोर्थ क्वाड्रंटमध्ये मला इथे भेटणार आहे बघा. इथे 4 आणि 6च्या इन बिटवीन 5 आहे. हा भेटला तुम्हाला 3 - 5 पॉईंट आणि काय करा डॉटेड लाईनने जॉईन करून टाका. ही झाली तुमची Argand डायग्राम. आता रिअल ॲक्सिस बघा हा रिअल ॲक्सिस आहे आणि हा कोणता आहे तुमचा इमॅजिनरी ॲक्सिस झालाय. रिअल आणि इमॅजिनरी ॲक्सिस अँड दिस इज द Argand डायग्राम फॉर कॉन्जुगेट ऑफ झेड विच इज 3 plus 5i अँड कॉन्जुगेट इज 3 - 5i. कळलं Argand डायग्राम. क्लिअर. काय करायचं आपल्याला -z साठी Argand डायग्राम ड्रॉ करायची आहे. झेड दिला आपल्याला काय दिला आहे 3 plus 5i. बोथ साईडला काय करा मायनसने मल्टिप्लाय करा. मायनसने मल्टिप्लाय केला म्हणजे -z भेटणार आहे तुम्हाला LHSला आणि RHSला काय भेटणार आहे -3 - 5i. ओके क्लिअर. हा भेटला तुम्हाला -z कॉम्प्लेक्स नंबर. आता हा तुम्हाला कुठे रिप्रेझेंट करायचा आहे Argand डायग्रामवरती रिप्रेझेंट करायचा आहे. मग मी एक्स ॲक्सिस ड्रॉ करतो आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करतो इथे मी. सो 0 इकडे 1, 2, 3 इकडे -1, -2, -3 इथे 2च्या गॅपने घेतो मी -2, -4, -6
आणि ह्या इथे मी काय करतो ड्रॉ करतो. आता -3 -5 एक्स ॲक्सेसची व्हॅल्यू -3 बघा इथे आणि वाय ॲक्सेसची -5 -4 -6 इन बिटवीन ते आपल्याला कुठे भेटणार आहे हा पॉईंट हा इथे भेटणार आहे. हा पॉईंट झाला तुमचा -3 -5 झालाय. डॉटेड लाईनने जॉईन करा. ही झाली तुमची आर्गॅन डायग्राम. आता रिअल ॲक्सिस एक्स ॲक्सिसला पॅरलल रिअल ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला पॅरलल असलेली इमॅजिनरी ॲक्सिस असतो. ही झाली तुमची रिअल ॲक्सिस आणि हा झाला तुमचा इमॅजिनरी ॲक्सिस. ओके क्लिअर. and which is the argand diagram for -z. ओके क्लिअर. नेक्स्ट आता नेक्स्ट काय -z बार दिलाय तुम्हाला. झेड बार आपण फाइंड आउट केला होता. झेड बार किती दिला होता आपल्याला 3 - 5i दिला होता. दिला म्हणजे आपण फाइंड आउट केला होता. मग याला काय केलं आपण मायनस साईनने बोथ साईडला मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय केल्यानंतर काय भेटणार आहे -3 + 5i भेटला कॉन्जुगेटचा मायनस झेड बार इक्वल टू -3 + 5i. आता हे कुठे ड्रॉ करूया आपण ग्राफवरती ड्रॉप करूया. आर्गॅन डायग्राम ड्रॉ करूया याच्यावाली. सो एक्स ॲक्सिस आणि इथे मी वाय ॲक्सिस ड्रॉ करतो. 0 -1 -2 -3 इकडे 1 2 3 इकडे 2 4 6 वाय ॲक्सिसला 2च्या गॅपने घेतलंय आणि एक्स ॲक्सिसला 1च्या गॅपने घेतलंय मी 1 युनिटच्या गॅपने. सो आता -3 5 आपल्याला भेटलाय. एक्स ॲक्सिसची व्हॅल्यू -3 वाय ॲक्सिसची व्हॅल्यू 5 आपल्याला कुठे भेटला इथे हा इथे भेटला -3 5 सेकंड क्वाड्रंटमध्ये भेटला पॉईंट आपल्याला. काय करा डॉटेड लाईनने जॉईन करून घ्या. झालंय. ही तुमची रिअल ॲक्सिस आणि हा तुमचा इमॅजिनरी ॲक्सिस झालंय. आर्गॅन डायग्राम फॉर -z बार. सिंपल आहे आर्गॅन डायग्राम. काय अडचण याच्यामध्ये. आता नेक्स्ट पॉईंट इज मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. वी हॅव टू टेक the modulus of given complex number. We take the complex number z is equal to a plus bi and we find modulus of it. So firstly we take z equal to a plus bi complex number and we write the modulus of z. Modulus of z is denoted by mod z and it is given by in square root a square plus b square. काय सांगितलं आपल्याला इथे आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर घेतलाय z इज इक्वल टू a प्लस बी आयच्या फॉर्ममधला आणि आपल्याला काय करायचं त्याचं मॉड्युलस फाइंड आउट करायचं आहे. ते डिनोट केलं जातं मॉड झेडने अँड इट इज डिनोटेड बाय मॉड झेड अँड गिव्हन बाय इन स्क्वेअर रूट a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा झाला तुमचा मॉड्युलस. ओके क्लिअर मॉड्युलस. सो आता मी याच्यावरचं एक्झाम्पल्स घेतो. So first example, suppose z is equal to 1 plus 3i. काय घेतलाय 1 plus 3i हा कॉम्प्लेक्स नंबर घेतला. याचं मॉड्युलस फाइंड आउट करूया. सो याचं मॉड्युलस कशाने डिनोट केलं जातं मॉड झेडने. सो कम्पेअर करून आपण a आणि b ची व्हॅल्यू लिहूया. बघा z इज इक्वल टू a प्लस bi सोबत कम्पेअर केलं जो a ची व्हॅल्यू 1 b ची व्हॅल्यू 3 फाइंड आउट करूया मॉड झेड. सो मॉड झेड इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट a स्क्वेअर मीन 1 स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मीन्स 3 स्क्वेअर. सो 1 स्क्वेअर इज 1 3 स्क्वेअर इज 9 and 1 plus 9 is square root 10. This is the modulus of given complex number z is equal to 1 plus 3i. Okay, clear? Okay, now we see the properties of modulus of complex number. Okay, clear? So first property, mod z equal to 0 if and only if z is equal to 0. म्हणजे आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिलाय या फॉर्ममध्ये z is equal to 0 plus 0i. तर याचं मॉड्युलस फाइंड आउट करायचं आपल्याला. मॉड्युलस काय घेतो आपण इन स्क्वेअर रूट 0 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर म्हणजे काय इन स्क्वेअर रूट 0. मॉड्युलस z इक्वल टू 0 असेल तर तो कॉम्प्लेक्स नंबर काय असतो 0 असतो. या फॉर्ममध्ये असतो. ही झाली तुमची फर्स्ट प्रॉपर्टी. क्लिअर. नेक्स्ट प्रॉपर्टी मॉड्युलस ऑफ z इक्वल टू
मॉड्युलस ऑफ मायनस झेड इक्वल टू मॉड्युलस ऑफ कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इक्वल टू मॉड्युलस ऑफ मायनस कॉन्जुगेट ऑफ complex number minus z bar. Z bar means complex conjugate, which we find earlier. So this property we have to prove. We take the complex number z equal to a plus bi. Clear? Now we find minus z, which is minus a minus bi. Now we find complex conjugate a minus bi. And after that we find minus z bar minus a plus bi. So now we find the modulus of given this complex number. So first modulus of z, which is a square plus b square. Okay. Next modulus of minus z equal to in square root minus a square plus minus b square. Minus a square is plus a square and minus b square plus a square. So we get a square plus b square in square root. We get minus z modulus. So next, modulus of conjugate z bar, which is equal to in square root a square plus minus b square. Again we get in square root a square plus b square. Last, we find minus of conjugate modulus. So in square root minus a square plus b square. Minus a square is a square. So we get again in square root a square plus b square. See, the RHS of mod z minus mod z, z bar and the modulus of minus z bar. So RHS of these are equal. So RHS is equal, so LHS is also equal, and we get mod z equal to minus z equal to mod z bar equal to mod minus z bar. We prove the second property. Okay, clear? Third property is minus mod z less equal real part of z less equal mod z, and minus modulus of z less equal imaginary part of z less equal mod z. So we take the counter example, z is equal to 4 plus 3i. So first we find the modulus z of this complex number. So we get modulus z equal to, and how do we find? कसं फाइंड करतो आपण कॉम्प्लेक्स नंबरचं मॉड्युलस? इन स्क्वेअर रूट रियल पार्ट स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट स्क्वेअर. दॅट मीन्स 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर, and which is 4 square is 16 and 3 square is 9. So 16 plus 9 is 25 in square root and 25 square root is 5. So we get modulus of z equal to 5. Now we find minus mod z. So we multiply it by minus. So minus mod z equal to minus 5. Okay, clear? We get modulus z, which is 5, and minus mod z, which is minus 5. Clear? Now we verify that. So first, real part of z is 4 and imaginary part of z is 3. So put it value here. So first we get minus 5 less equal real part of z, which is 4, less than, and check it satisfy or not. See here, first equality, minus 5 is less than 4. It means minus 5 is smaller than 4, which is correct. So this equality satisfy. Next, 4 is less than 5, which is also true, because 4 is smaller than 5. So this equality is satisfied. So minus 5 less than 4 less than 5. This is satisfy this equation. So it proves. Clear? झाले प्रूव्ह? बघा काय केलं आपण इथे मॉड झेड आणि मायनस मायू झेड आणि रिअल पार्ट ऑफ झेड याच्या व्हॅल्यू इथे पुटअप केल्या. मायनस मॉड झेडची व्हॅल्यू -5 इथे पुटअप केली आहे.
क्लिअर. त्यानंतर रिअल पार्ट ऑफ झेड किती होता 4, तो इथे पुटअप केला आहे. आणि मॉड झेडची व्हॅल्यू होती 5, ती इथे पुटअप केली आहे. इक्वेशन काय भेटलं, -5 लेस दॅन 4 लेस दॅन 5. बघा पहिली इक्वॅलिटी -5 लेस दॅन 4. याचा अर्थ काय, -5 हा 4 पेक्षा लहान आहे, विच इज करेक्ट, आहे लहान, म्हणजे हे सॅटिस्फाय झालंय. त्यानंतर 4 इज लेस दॅन 5, म्हणजे 4 हा 5 पेक्षा लहान आहे. 4 5 पेक्षा काय आहे, लहान आहे. हे सुद्धा सॅटिस्फाय, म्हणजे होल इक्वॅलिटी काय झाली, सॅटिस्फाय झाली. ही इक्वॅलिटी सॅटिस्फाय झाली म्हणजे हे इक्वेशन सॅटिस्फाय झालंय. ओके क्लिअर. ओके, प्रूव्ह झालंय. सिमिलरली हे सुद्धा आपण प्रूव्ह करूया. बघा झेडची व्हॅल्यू -झेडची व्हॅल्यू इथे मी पुटअप केली, ती काय आहे -5. लेस इक्वल, लेस दॅन घ्या तुम्ही स्ट्रिक्टली. इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड तो इथे पुटअप केला, तो किती आहे 3. लेस दॅन मॉड झेड व्हॅल्यू 5, विच इज ऑल्सो करेक्ट. -5 3 पेक्षा लहान आहे आणि 3 5 पेक्षा लहान आहे, म्हणजे ही काय झाली तुमची प्रॉपर्टी थर्ड प्रूव्ह झाली आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी इज झेड इंटू झेड बार इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड बार स्क्वेअर. सो we take z is equal to a plus bi and z bar is equal to a minus bi, and we taking the multiplication of z and z bar. So first we take z is equal to a plus bi and z bar is equal to a minus bi. Z bar is conjugate of z and which is a minus bi. We are taking the multiplication of z into z bar. So we get a plus bi into a minus bi, and we know the multiplication of these. We use here x plus y, x minus y, expansion formula, which is x square minus y square. So we get here a square minus bi square. We get a square minus b square I square, and the value of I square is -1. So minus b square into -1 plus b square. So multiplication of these, we get a square plus b square, z into z bar. Okay, clear? So now we taking the modulus of z and we get in square root a square plus b square. We know the modulus of z, which is in square root real part square plus imaginary part square. We write it here. We taking the square of both sides, we get mod z square equal to square of square root. Square and square root get cancel. What is remaining here only? A square plus b square. See, equation first and equation second. Equation first and second RHS are same. So RHS are same, then LHS same. So we write it here, z1 z bar equal to modulus z bar square, and which is your fourth property of modulus. Okay, clear? काय केलं आपण इथे फक्त z इंटू झेड बार, पहिल्यांदा z घेतलाय आपण इथे a प्लस बी आय, त्याचं कॉन्जुगेट फाइंड आउट केला a मायनस बी आय, आणि या z आणि झेड बारचं मल्टिप्लिकेशन घेतलं फक्त, आणि ते मल्टिप्लिकेशन काय आलंय a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इक्वेशन फर्स्ट दिलाय. त्यानंतर जो z दिला होता a प्लस बी आय, त्याचा मॉड्युलस लिहिलाय. डायरेक्टली फॉर्म्युलाच येतो आपल्याकडे, इन स्क्वेअर रूट a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. फक्त काय केलं, बोथ साईडचं स्क्वेअरिंग केलं, स्क्वेअरिंग करून आपल्याला हे इक्वेशन आलंय. बघा इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड दोन्ही कसे आहेत, RHS सेम आहेत. RHS सेम असतील तर LHS सेम लिहिल्यात. झाली प्रॉपर्टी 4 प्रूव्ह. क्लिअर? ओके. नेक्स्ट प्रॉपर्टी, मॉड्युलस ऑफ z1 इंटू z2 equal to modulus of z1 into modulus of z2, which is trivial. So we prove it. First we take z is equal to 2 plus 3i. We take any counter example, and z2 is equal to 3 plus 2i. So you take a plus b and c plus di and simplify it. You get it also this equation. So first we find modulus of z1, which is in square root 4 plus 9, that means in square root 13, and z2 is equal to again 9 plus 4, that means in square root 13. Okay, now we find z1 into z2 equal to, z1 into z2 means 2 plus 3i into 3 plus 2i, and we taking the multiplication 6 plus 4i plus 9i minus 6.
3i into 2i, 6i square, and the value of I square is -1. And 6 into -1, -6. So 6 minus 6 get cancelled. What is remaining here only? 4i plus 9, which is 13i. Okay. Now we find the modulus of z1 into z2. And we know the modulus of z1 into z2 is equal to in square root real parts square. And here real part are 0. That means 0 square plus 13 square. 13 square. 0 plus 13 square is 13 square. And square root and square get cancelled, remaining only 13. Equation first. So now we take the multiplication of modulus z1 and modulus of z2. So modulus of z1 is square root 13 and modulus of z2 is square root 13. Square root 13 into square root 13, which is 13. Equation second. See, equation first and second. RHS are same. So we write LHS are equal. So what we write? Z1 into Z2 is equal to mod Z1 into mod Z2. In which we prove the property fifth. Clear? Hence the solution.